बघताय मुंबई. फिलिपाईन्सच्या समुद्र किनाऱ्यावर अडकलेल्या 8 भारतीय नाविकांच्या सुटकेकडे सध्या कुटुंबियांचं लक्ष लागलंय. एका रशियन कंपनीच्या जहाजावर काम करणारे हे सगळे कर्मचारी आहेत जे गेल्या 5 महिन्यांपासून अडकून पडलेत आणि या जहाजावरील कर्मचाऱ्यांना जहाज वाचवण्यासाठी नाविकांना अडकवून ठेवलं जात असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केलाय. 4 मंथ से हम लोग इधर है और 4 मंथ से हम लोग ऐसा प्रॉब्लम फेस कर रहे हैं. लाइक खाना पैसा बहुत कम है, फ्रेश वाटर भी और 2 दिन के लिए है. भारतापासून कोसो दूर अंतरावर फिलिपाईन्सच्या समुद्र किनाऱ्यावर उभ्या असलेल्या SS वेलेस जहाजावरील कर्मचाऱ्याचा हा आवाज. गेल्या 5 महिन्यांपासून त्यांचा फक्त हा आवाजच कुटुंबियांपर्यंत पोहोचू शकलाय. ना खायला अन्न, न प्यायला शुद्ध पाणी, अशा परिस्थितीत गेल्या 5 महिन्यांपासून हे सगळे कर्मचारी सुटकेची वाट पाहतायत. SS वेलेस जहाज 4 महिन्यापासून फिलिपाईन्सच्या समुद्रात अँकरवर आहे. या जहाजवर 8 भारतीय नाविक सोबत 10 लोक आहेत. या भारतीय नाविकांना 9 महिन्यापासून सॅलरी मिळालेला नाहीये. सध्या त्यांना जेवणाचा आणि पिण्याच्या पाण्याचाही त्रास होत आहे. हम लोग इधर 4 मंथ से हैं फिलीपींस में और 4 मंथ में हम लोग यही उम्मीद में है कि हम लोगों का सैलरी मिलेगा. पर हम लोग डेली डे एक्सटेंड हो रहा है. ऐसा ये हफ्ता मिलेगा और वेट करो ऐसा सुन के 4 मंथ हो गया है. सर हमारा अभी फिलहाल तो हमारा 9 महीना चल रहा है. 9 महीना हमारा होने वाला है तो हमको अभी तक सैलरी नहीं मिला. हमको वही है कि हमको सैलरी अभी चाहिए. तो अभी बात ये है कि सर देखिए उन लोग से कांटेक्ट नहीं है, लेकिन उनकी 2 रिप्रेजेंटेटिव यहाँ पर है, ऑन बोर्ड है 2 रिप्रेजेंटेटिव, और उनको एक आदमी को वहाँ पावर ऑफ अटॉर्नी दिया गया है कि अगर तुमको यहाँ पर कोई बायर मिलता है तो तुम पर साइन करके वो जहाज तुम देख सकते हो. एज ए ओनर हिसाब से ओनर का पावर ऑफ अटॉर्नी दिया गया उसको. रशियाच्या सी सर्व्हिस कंपनीचं हे जहाज आहे. या कंपनीच्या भारतीय एजंट कंपनीने या 8ही कर्मचाऱ्यांना जहाजावर पाठवलं, पण जहाज फिलिपाईन्सच्या किनाऱ्यावर पोहोचताच रशियन अधिकाऱ्यांनी जहाजावरून पळ काढला. हा सगळा प्रकार कळताच भारतीय उच्चायुक्तांनी जहाजावर भेट दिली. तर त्यानंतर काहीही कारवाई झाली नाही. जी शिपिंग को आज हमने पत्र लिखा है यहाँ से, और साथ में उनके ईमेल जो आए हुए हैं जहाजों से उनके पेरेंट्स को वो भी अटैच करके भेजा है और उनसे रिक्वेस्ट की कि जितना जल्दी से जल्दी हो सके उन भारतीयों को सेफली पहले उनके घर वापस लाया जाए. और सेम टाइम पे जो यहाँ पे उनकी मैनिंग एजेंसी है उनके खिलाफ कड़ी कार्रवाई की जाए, क्योंकि अगर उनकी वो रिस्पॉन्सिबिलिटी नहीं ले सकते हैं और मतलब उनके साथ कोई कम्युनिकेशन नहीं हो सकता है तो उनके खिलाफ कार्रवाई होनी चाहिए. सी सर्व्हिस कंपनीच्या भारतीय एजंट कंपनीने दिलेल्या माहितीनुसार भारतीय कर्मचाऱ्यांना ते भारतात आणण्यासाठी प्रयत्न करू शकतात, पण कर्मचाऱ्यांचा 9 महिन्यांचा थकलेला पगार ते देणार नाहीत. इसलिए हमने डिसाइड किया है कि हमने जो है कि आज मीटिंग लेंगे, अर्जेंटली मीटिंग लेके डायरेक्टर जनरल ऑफ शिपिंग को हम लेटर देंगे हमारे यूनियन के माध्यम से कि सकुशल हमारे जो 8 भारतीय उनको यहाँ पे लाया जाए और उनका जो भी है उनको न्याय मिले और उनकी सैलरी जो भी है उनके साथ में कोई गलत बर्ताव ना हो, क्योंकि वो बहुत दुखद घटना है. SS वेलेस जहाजाचं फ्लॅग लायसन्स संपलंय, त्यामुळे हे जहाज आता पुढचा कोणताही प्रवास करू शकत नाही. आता जहाज थेट स्क्रॅप करावं लागणार आहे. त्यामुळे जहाज वाचण्यासाठीच कर्मचाऱ्यांना अडकवल्याचा आरोप होतोय. मात्र हे करत असताना रशियन कंपनीने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मात्र पद्धतशीरपणे बाहेर काढलंय. त्यामुळे भारतीय कर्मचाऱ्यांना सुखरूपपणे देशात आणण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, अशी मागणी या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांकडून होतीये. मृत्युंजय सिंग, ABP माझा, मुंबई. आणि आता आपण ऐकणार आहोत क्रिकेटच्या